नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 1 जुलै 2025 पासून बदलणार आहे या गोष्टी. म्हणजेच की 1 जुलै 2025 पासून अनेक वित्तीय नियमात बदल होत आहे. नव्या बदलानुसार भाड्यात पेमेंटवर 1% शुल्क लागेल. अनेक बँकांना शुल्कातही बदल होत आहे. म्हणजेच की IMPS सेवेच्या बाह्य व्यवहारात शुल्क लागणार आहे. गेमिंग ॲपवरही 1% अतिरिक्त शुल्क लागणार आहे. म्हणजेच की आता ICICI या बँकेच्या ग्राहकांनी दुसऱ्या बँकेचे ATM वापरल्यास 3 मोफत व्यवहारानंतर प्रत्येक व्यवहारात ₹23 तर बिगर वित्तीयवर 8.5% शुल्क लागणार आहे. नंतर IMPS सेवेच्या बाह्य व्यवहारास रकमेनुसार शुल्क लागेल. ₹1000 व्यवहारावर 2.50 त्यांच्यानंतर ₹1,00,000 व्यवहारावर ₹5 शुल्क. 3 पेक्षा जास्त वेळा रोख रक्कम काढल्यास प्रति व्यवहार ₹150 शुल्क लागणार आहे. डेबिट कार्डचे नियम वार्षिक शुल्क ₹300 असून ग्रामीण भागातील ते ₹150 आहे. ICICI या बँकेच्या डिमांड ड्राफ्टसह रोख भरणा, धनादेश भरणा यासारख्या प्रत्येक ₹1000 व्यवहारावर ₹2 शुल्क लागणार आहे, अशी सूत्रांची माहिती देताना सांगितली आहे. HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने Dream11 MPL यासारख्या गेमिंग ॲपवर ₹10,000 पेक्षा जास्त खर्च केल्यास 1% अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. भाड्याचे पेमेंट केल्यास त्यावर 1% शुल्क लागणार आहे. त्यास किमान मर्यादा ₹4,999 असेल. म्हणजेच त्यापेक्षा जास्त रकमेवर व्यवहार हे शुल्क लागणार आहे. 1 जुलै 2025 पासून बदलणार आहे या सर्व गोष्टी.